students, myself Sutar KS, working as a lecturer in SPM Polytechnic Kumdhe, Solapur. Today I am going to explain what is meant by cement. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अलॉय म्हणजे काय तसेच त्यामध्ये आढळणारे दोन टाइप्स फेरस आणि नॉन फेरस हा भाग बघितलो होतो. त्यामध्ये आपण मेटलमध्ये जे अलॉयज असतात त्याच्या अलॉयचं किती पर्सेंटेज असतं ते बघितलं होतं. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सिमेंट म्हणजे काय हा भाग बघणार आहोत. प्रथमतः यामध्ये कोणकोणते कंटेंट आहेत बघा. पहिला आहे सिमेंटची डेफिनेशन, त्यानंतरनं सिमेंटमध्ये कोणकोणते टाइप्स पडतात, नंतरनं त्याचं क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत आणि नंतरनं पोर्टलँड सिमेंट म्हणजे काय हा भाग आपण बघणार आहोत. पहिला बघा त्याची डेफिनेशन. त्याची डेफिनेशन आपल्याला कशी करता येऊ शकते. प्रथमतः सिमेंट म्हणजे काय तर आपण जे घर बांधण्यासाठी जे विटा वापरतो त्या दोन विटांना जोडण्यासाठी आपण जी ग्रेइश पावडर वापरतो त्यालाच आपण काय म्हणत असतो सिमेंट म्हणत असतो. तर द वर्ड सिमेंट मीन्स अ सबस्टन्स विच ॲक्ट ॲज अ बॉन्डिंग एजंट फॉर मटेरियल्स. म्हणजेच मटेरियल्सना बॉन्ड करण्याचं कार्य हे कोण करत असतं तर सिमेंट करत असतं. सिमेंट एक्झिबिट्स कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ सेटिंग अँड हार्डनिंग when paste is obtained by mixing with water. This makes them capable of joining bricks, stones, tiles, etc. into coherent structure. म्हणजेच काय तर हे जे सिमेंट आहे ते आपण वॉटरमध्ये मिक्स करून अप्लाय करत असतो. म्हणूनच ते जे विटा आहेत किंवा जे खडका आहेत तसेच टाइल्स जे आहेत यांना जोडून ठेवण्याचं कार्य हे टाइल्स करत असतात. So it is defined as finely ground mixture of calcium aluminate and silicate of varying composition which hydrates when mixed with water to form rigid continuously structure with a good compressive strength. म्हणजेच काय तर हे जे ग्रेइश पावडर आहे ते कॅल्शियम ॲल्युमिनेट आणि सिलिकेट या दोन पदार्थांचं कॉम्पोजिशन आहे जे आपण पाण्यात मिक्स करून अप्लाय करत असतो आणि त्याची स्ट्रेंथ जी आहे ती खूप जास्त असते. टाइप्स ऑफ इनऑर्गॅनिक सिमेंट. याच्यामध्ये इनऑर्गॅनिक सिमेंटचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे हायड्रॉलिक सिमेंटिंग मटेरियल आणि दुसरा आहे नॉन हायड्रॉलिक सिमेंटिंग मटेरियल. हायड्रॉलिक सिमेंटिंग मटेरियलमध्ये पोर्टलँड सिमेंट हे एक्झाम्पल येतं, तर नॉन हायड्रॉलिक सिमेंटमध्ये लाईम हे एक्झाम्पल येतं. आता पोर्टलँड सिमेंट म्हणजे काय म्हणजेच असं सिमेंट जे अंडर वॉटर सुद्धा बाइंडिंगचं कार्य हे करत असतं आणि लाईम जे आहे ते अंडर वॉटर बाइंडिंगचं कार्य हे करू शकत नाही. म्हणजेच द पोर्टलँड सिमेंट इज कॅपेबल ऑफ सेटिंग अँड हार्डनिंग अंडर वॉटर आणि लाईम हार्डन इन एअर अँड हेन्स इट कॅन नॉट बी युज्ड अंडर वॉटर. त्याचं क्लासिफिकेशन कसं आहे बघा. पहिला आहे नॅचरल सिमेंट म्हणजेच जे आपल्याला नॅचरली मिळतात. दुसरा आहे पोझालोनिक सिमेंट. तिसरा आहे हाय ॲल्युमिनिया सिमेंट म्हणजे त्याच्यात जास्त ॲल्युमिना आहे. चौथा आहे पोर्टलँड सिमेंट. आपल्या अभ्यासक्रमात पोर्टलँड सिमेंट हा भाग डिटेलमध्ये दिला आहे. तर याचा क्लासिफिकेशन कसं आहे बघा. पहिला आहे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट म्हणजेच जे आपल्याला नॅचरली मिळतं. दुसरा आहे रॅपिड हार्डनिंग पोर्टलँड सिमेंट म्हणजेच लवकरात लवकर जे हार्ड होतं ते पोर्टलँड सिमेंट. एक्स्ट्रा रॅपिड हार्डनिंग पोर्टलँड सिमेंट म्हणजे जास्तीत जास्त रॅपिड जी हार्डनिंगची प्रोसेस होते त्याला आपण एक्स्ट्रा रॅपिड हार्डनिंग पोर्टलँड सिमेंट असं म्हणतो. पुढं आहे व्हाईट पोर्टलँड सिमेंट. त्यानंतर आहे कलर्ड पोर्टलँड सिमेंट, लो हीट पोर्टलँड सिमेंट, पोर्टलँड ब्लास्ट फर्नास सिमेंट आणि नंतर आहे सल्फेट रेझिस्टिंग पोर्टलँड सिमेंट. आता जो चौथा भाग आहे पाचवा भाग आहे तो आहे सुपर सल्फेट सिमेंट. सहावा आहे स्पेशल सल्फेट सिमेंट
आता स्पेशल सल्फेट सिमेंटमध्ये अजून काही भाग पडतात. पहिला आहे एक्सपांडिंग सिमेंट, त्यानंतर आहे क्विक सेटिंग सिमेंट, मंजरी सिमेंट, सँड सिमेंट, वॉटर प्रूफिंग सिमेंट, ॲसिड रेजिस्टन्स सिमेंट, सोरेल सिमेंट, स्लॅग सिमेंट. म्हणजे जेव्हा आपण सिमेंटमध्ये वॉटर जेव्हा ॲड करतो तेव्हा त्याची हार्डनिंग आणि सेटिंगची प्रोसेस ही होत असते. त्यानुसार याचे क्लासिफिकेशन हे पडत असतात. त्यामुळे पोलँड सिमेंट जे आहे ते हार्डनिंगचं कार्य करत असतं आणि स्पेशल सल्फेट सिमेंट जे आहे ते सेटिंगचं कार्य करत असतं. आता पोलँड सिमेंट हा जो भाग आहे तो आपल्या अभ्यासक्रमात डिटेलमध्ये दिला आहे. त्यामध्ये पोलँड सिमेंट इज अ फाइनली ग्राउंड ग्रेइश मिक्सचर ऑफ कॅल्शियम ॲल्युमिनेट्स अँड सिलिकेट ऑफ वॅरिंग कंपोजिशन विथ स्मॉल क्वांटिटी ऑफ जिप्सम बाय केमिकल रिॲक्शन विथ वॉटर विच आर कॅपेबल ऑफ सेटिंग अँड हार्डनिंग टू फॉर्म कॉन्क्रीट. पोलँड सिमेंट जे आहे ते एक फाईन स्ट्रक्चर आहे जे ग्रेइश कलरचं आहे आणि त्याचं जे कंपोजिशन आहे ते कॅल्शियम ॲल्युमिनेट्स आणि सिलिकेट्सपासून बनलेलं आहे. आणि जेव्हा आपण हे वॉटरमध्ये मिक्स करतो तर तेव्हा आपल्याला त्याचं सेटिंग आणि हार्डनिंग हे करता येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, 1824 या साली जोसेफ ॲस्पिडेन या शास्त्रज्ञांनी सिमेंटची डिस्कवरी केली. त्यांना काय दिसून आलं की हे जे सिमेंट आहे ते लवकरात लवकर सेट होतं आणि हीटिंग केल्यानंतर त्याची जी स्ट्रेंथ आहे ती वाढते. आणि हे जे प्रोडक्ट आहे म्हणजे सिमेंटचं जे प्रोडक्ट आहे हीट केलेलं ते जे आहे ते पोलँड स्टोनसारखं त्यांना दिसून आलं. पोलँड स्टोन हे दगड आहे ते जे आहे ते इंग्लंडमध्ये सापडतं, म्हणूनच त्याला पोलँड असं नाव दिलेलं आहे. आता हे जे पोलँड सिमेंट आहे त्याचं जे रॉ मटेरियल आहे त्याची केमिस्ट्री कशी आहे बघा. म्हणजेच त्यामध्ये कोणकोणते कंपाऊंड्स हे आपल्याला आढळतात. पहिला आहे लाईम, नंतर दुसरा आहे ॲल्युमिना किंवा सिलिका, त्यानंतर तिसरा आहे जिप्सम आणि चौथा आहे फ्युएल. जिप्समचा जो फॉर्म्युला आहे तो इथे दिला आहे CaSO4 2 H2O. आता बघा, पहिलं लाईममध्ये कोणकोणते सबस्टन्स असतात तर त्याच्यामध्ये लाईम स्टोन असतं, चॉक असतं, मराईन शेल्स असतात. दुसरा आहे ॲल्युमिना सिलिका, त्याच्यामध्ये क्ले असतं आणि शेल असतं. तिसरं जिप्सममध्ये काय काय असतं तर जिप्सममध्ये जिप्सन हे सबस्टन्स असतं. त्यानंतर चौथा आहे फ्युएल, पावडर्ड कोल और फ्युएल ऑइल हे फ्युएलमध्ये असतं. आता हे जे कॉन्स्टिट्युएंट आहेत म्हणजेच जे सिमेंटमधले जे कॉन्स्टिट्युएंट आहेत त्याचं किती प्रमाण हे सिमेंटमध्ये असतं ते बघा. पहिलं लाईमचा जो फॉर्म्युला आहे तो आहे CaO आणि ते किती पर्सेंट सिमेंटमध्ये असतं तर 60 to 67% मध्ये असतं. दुसरा आहे सिलिकाचं फॉर्म्युला आहे SiO2 आणि ते किती पर्सेंट असतं तर 70 to 25 इतकं पर्सेंट असतं. तिसरा आहे ॲल्युमिना किती असतं तर Al2O3 आणि ते 3 to 8% सिमेंटमध्ये असतं. चौथा आहे आयर्न ऑक्साईड, त्याचा फॉर्म्युला आहे Fe2O3 आणि ते 0.5 to 6% सिमेंटमध्ये असतं. पाचवा आहे मॅग्नेशियाचा फॉर्म्युला आहे MgO आणि ते 0.1 ते 4% इतकं सिमेंटमध्ये असतं. त्यानंतर सहावा आहे सल्फर ट्रायऑक्साईड, ज्याचा फॉर्म्युला आहे SO3 आणि ते 1 to 2% सिमेंटमध्ये असतं. सातवा आहे सोडा अँड पोटॅश, ज्याचा फॉर्म्युला आहे Na2O + K2O जे 0.5 ते 1.3 इतकं पर्सेंट सिमेंटमध्ये असतं. आठवा आहे जिप्सम और कॅल्शियम सल्फेट, त्याचा फॉर्म्युला आहे CaSO4 2 H2O आणि ते 3 to 4% सिमेंटमध्ये असतं. हे झालं कंपोजिशन.
आता त्याचं ॲव्हरेज कंपाऊंड कंपोजिशन काय आहे पोलँड सिमेंटचं ते बघूयात. पहिला आहे डाय कॅल्शियम सिलिकेट, ज्याचं फॉर्म्युला आहे 2CaOSiO2, ज्याचं ॲब्रिवेशन आपण काय यूज करतो तर C2S आपण यूज करतो. त्याचं पर्सेंटेज जे आहे पोलँड सिमेंटमध्ये ते 25% असतं आणि ते सेट व्हायला म्हणजे ते जे सिमेंट आहे ते सेट व्हायला आपल्याला जवळजवळ 28 दिवस लागतात. त्यानंतर दुसरा आहे ट्राय कॅल्शियम सिलिकेट, ज्याचं केमिकल फॉर्म्युला आहे 3CaOSiO2 आणि त्याचा ॲब्रिवेशन आहे C3S, जे 45% पोलँड सिमेंटमध्ये असतं आणि ते सेट व्हायला आपल्याला 7 दिवस लागतात. त्यानंतर तिसरा आहे ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनियम, त्याचं त्याचं केमिकल फॉर्म्युला आहे 3CaOAl2O3 आणि त्याचं ॲब्रिवेशन आपण C3A असं वापरतो. तर ते 10%च पोलँड सिमेंटमध्ये असतं, जे सेट व्हायला आपल्याला 1 दिवस लागतात. चौथा आहे टेट्रा कॅल्शियम ॲल्युमिनोफेरेट, ज्याचं फॉर्म्युला आहे 4CaOAl2O3Fe2O3 आणि ज्याचं ॲब्रिवेशन आपण काय यूज करतो तर C4AF आणि त्याचं पर्सेंटेज हे पोलँड सिमेंटमध्ये 10% असतं आणि तेही सेट व्हायला 1 दिवस लागतात. पाचवा आहे कॅल्शियम सल्फेट, ज्याचं केमिकल फॉर्म्युला आहे CaSO4 आणि ते 4% पोलँड सिमेंटमध्ये असतं. सहावा आहे कॅल्सी ऑक्साईड, जे फ्री फॉर्ममध्ये असतं, ज्याचं केमिकल फॉर्म्युला जे आहे ते आहे CaO आणि ते 2% हे पोलँड सिमेंटमध्ये असतं. त्यानंतर आहे कॅल्शियम ऑक्साईड, हेही फ्री स्टेटमध्ये असतं, ज्याचं केमिकल फॉर्म्युला आहे MgO, ज्याचं पर्सेंटेज हे 4% आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युअल सिमेंट म्हणजे काय हा भाग बघितलो होतो. तसेच पोलँड सिमेंट जे आपल्याला अभ्यासक्रमात डिटेलमध्ये आहे तो भाग कव्हर केला आहे. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सेटिंग आणि हार्डनिंगची जी प्रोसेस आहे ती पूर्ण प्रोसेस बघणार आहेत आणि आपण लाईमला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.